नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। महायुतीच्या जागा वाटप आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपावर एकमेकांच्या तिढा अजून सुटत नाही आहे। तसं बघायला गेलं तर महायुतीचे सर्वाधिक जर बघितलं, भाजप अधिक आपल्या जागा 32 जागा आपल्या पारड्यात पाडण्यासाठी शिंदे गट तसंच अजित पवार गटावर दबाव टाकण्याचं सूत्रांच्या माहितीनुसार येतं आहे। आपल्याला माहिती आहे की भाजपकडनं खास करून महायुतीमध्ये तिघं पक्ष एकत्र आलेले आहेत। यामध्ये भाजप, शिंदे गट, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा गट जो आहे, ह्या गटांच्या जागांच्या वाटपाचा अजूनसुद्धा प्रश्न मिटलेला नाही। आज सर्वात महत्त्वाचं आहे त्यांची जी बैठक जी आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री हे जे आहेत आज दिल्ली येथे यांची बैठक आहे आणि ह्या महायुतीच्या जागांवर आज अंतिम निर्णय होऊ शकतो। कोणी किती जागा लढवायच्या आणि कोणी कुठल्या सीटवर लढवायचं हे एक चित्र असं आज दिल्लीमध्ये करायची ही हा तिढा सुटू शकतो अशी शक्यता आहे। मात्र यामध्ये जर बघितलं की भाजपने ह्या दोघं पक्षांवर दबाव टाकण्याचा सुरुवात केलेली आहे, कारण 32 जागा ज्या आहेत भाजपने आपल्या निश्चित केल्या आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। या 32 जागांसंदर्भात कुठलीही तडजोड केली जाणार नाही असं वरिष्ठांकडून सुद्धा महाराष्ट्राच्या भाजपला सांगण्यात आलेलं आहे। तसंच शिंदे गट आणि अजित पवार गटाला सुद्धा सांगण्यात आले। शिंदे गट मात्र अधिक आक्रमक झालेला आहे। आमच्या हक्काच्या ज्या 2018 जागा होत्या 2019मध्ये लढलेल्या होत्या, त्यावेळेस उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसेना होती, मुख्य शिवसेना होती, त्यातनं हे फुटून पडले। मात्र 18 जागांवर शिंदे गट जो हे हा आक्रमक झालेला आणि ते ठाम आहे। यावरून भाजप आणि शिंदे गटाची सुद्धा याच्यावरून वाकयुद्ध रंगले। आपल्याला माहिती आहे की या संदर्भातलं रामदास कदम जे आहेत यांनी केसाने गळा कापू नका असं थेट इशारा जो आहे तो ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दिला आहे। कुठेतरी विश्वासघात होऊ नये अशी सुद्धा शक्यता वर्तवलेली आहे। तसंच अजित पवार गटाने सुद्धा अधिकच्या जागा मागितल्या। यामध्ये सर्वाधिक जी उमेदवारी जी आहे ती रायगडमध्ये कोणाला उमेदवारी देईल हा एक महत्त्वाचा आहे। रायगडमध्ये विद्यमान खासदार तटकरे जे आहेत त्यांना ही उमेदवारी मिळते की शिंदे गट ही जागा मागतं हा एक महत्त्वाचा विषय। शिरूरची जागा आहे, बारामतीची जागा आहे, तसंच साताऱ्याची जागा आहे, तसंच अजून काही जागा ज्या आहेत विदर्भातल्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस मागते, तसंच शिंदे गटसुद्धा काही जागा मागते। यामुळे ह्या जागांचा तिढा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। यामध्ये दुसरं असं की अमित शहांचा जो दौरा झाला हा अमित शहांचा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो आहे। अमित शहांनी खास करून रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या दिवशी या जागांचं मंथन केलेलं आहे। महायुतीचं जे जागा वाटपाचं आहे। मात्र शिंदे गट आपल्या हक्काच्या जागा सोडायला तयार नाही। यामध्ये भाजपने असं सुद्धा एक प्रस्ताव ठेवलेला अशी माहिती मिळते की शिंदे गटाच्या काही जे खासदार आहेत ते भाजपच्या कमळावर निवडणूक लढवावी अशी एक शक्यता वर्तवली जाते। मात्र काही खासदार जे आहेत तयार आहेत, मात्र काही खासदार किंवा काही उमेदवार हे मात्र तयार नाही आहेत। असे धनुष्यबाणावर चिन्ह लढवायला ते तयार आहेत। दुसरं असं आहे की हे झालं महायुतीचं नेमकं गणित झालं। दुसरीकडे महाविकास आघाडी जे आहेत याकडे महाविकास आघाडीची जी बैठक तसंच शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झाली। यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असेल, नाना पटोले असेल, तसंच उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वतः बाळासाहेब ठाकरे हे मिटिंगला होते। यामध्ये वंचित आघाडीला सुद्धा ही जागा किती सोडायच्या या संदर्भातलं एक चर्चा झालं। सकारात्मक चर्चा जरी झाली असली तरी या बैठकीमध्ये वंचित आघाडी जे आहेत बाळासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं की 9 तारखेला नेमकं आम्ही काय निर्णय घेऊ ते पाहू, कारण 9 तारखेला ही अजून एकदा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा हा सुटू शकतो। यामध्ये जर बघितलं की महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी आपल्या 23 ते 25-20 जागांपर्यंत ते लढवणार आहेत। त्या उर्वरित जागा ज्या आहेत सर्वाधिक कमी जागा ह्या राष्ट्रवादी लढवायला तयार आहे, कारण भाजपला जर कोंडीत पकडायचं असेल तर आपण जागा कमी लढवलं पाहिजे आणि वंचित आघाडीला अधिक जागा दिल्या पाहिजे असं शिवसेनेचं सुद्धा म्हणणं आहे। मात्र वंचित आघाडी 6 जागांवर ठाम आहेत। वंचित आघाडीला 3 जागा मिळू शकतात, मात्र जास्त जागा देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे, कारण वंचित आघाडीचं आपल्याला माहिती आहे काही राखीव मतदारसंघ आहेत, जसं अकोला आहे, शिर्डी आहे, सोलापूर आहे, हे काही मतदारसंघांवर वंचित आघाडीने दावा केलेला आहे आणि उर्वरित 3 मतदारसंघ, एक मुंबईचा सुद्धा मतदारसंघ आहे, या मतदारसंघावर वंचित आघाडीने दावा केला आहे। वंचित आघाडीची ही खूप भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये हे 4 पक्ष जे प्रमुख आहेत, तसंच समाजवादी पक्ष आहेत, इतर पक्ष आहेत, यांनासुद्धा किती जागा सोडावा हा एक महत्त्वाचा आहे, कारण तो एक मुद्दा जो आहे महाविकास आघाडीमध्ये इतर छोटे घटक पक्षांनासुद्धा त्यांना जागा द्यायची। तसंच हातकणंगलेची जागा जी आहेत राजू शेट्टी शेतकरी स्वाभिमानी संघटनेची यांना जागा द्यावी का यावर सुद्धा एक विचारमंथन झालं। मात्र ह्या दोघं पक्षांचं जर बघितले खास करून महाराष्ट्रामध्ये अजून भाजपने पहिली यादी जाहीर केली, त्यामध्ये महाराष्ट्राचा एकसुद्धा उमेदवार नव्हता। इंडिया आघाडीने अजून एकसुद्धा उमेदवार जाहीर केला नाही। इंडिया आघाडीची नेमकी काय
सुरू आहे हे अजून सुद्धा कळायला मार्ग नाही। मात्र भाजपने एक टप्पा पुढे जर केला असं तर इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही आहे, हे एक महत्त्वाचं आहे। एकंदरीत जर बघितलं की येणाऱ्या लोकसभेमध्ये भाजपने एक पाऊल पुढे टाकलं असतं तर इंडिया आघाडी थोडंसं मागे, मात्र जागांचा तिढा भाजप काय रणनीती आखलं त्यानंतर ही आपली रणनीती आखावी अशी करायची इंडिया आघाडी महाविकास आघाडीची ही शक्यता असेल। पण महाविकास आघाडीचं सर्वात जर बघितलं महाविकास आघाडीच्या त्या जागा वाटपामध्ये काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्ष आणि वंचित आघाडी यांना किती जागा आणि या जागांच्या बार्गेनिंगवरून अनेक ताणतणाव सुरू होते। भाजप आणि शिवसेनामध्ये शिंदे गट यांचे ताणतणाव आहेत, शाब्दिक युद्ध रंगू शकतं कारण ही एक बार्गेनिंग पॉवर असेल, एकमेकांना डिवचण्याचं काम आहे। कारण आपल्या जागा जाऊ नये यासाठी दोघं आघाड्या युतींकडनं हा प्रयत्न सुरू आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र।